हजारो भाविकांचे आनंदोत्सव दर्शन घडविणारी पालखी पदयात्रा संपन्न. भगवान मुंगसाचे पदयात्रेत कारंजा, लाड ते धामणगाव देवपर्यंत अनेक भजनी मंडळ सहभागी. सालाबादप्रमाणे झालेल्या श्री क्षेत्र कारंजा, लाड ते श्री क्षेत्र धामणगाव देवपर्यंतची माऊली मुंगसाजी महाराजांच्या पादुकांची पालखी पदयात्रा दि. 7 जानेवारी 2024 रोजी सर्वत्र आनंद व उत्साहाचे वातावरण तयार झाले होते. माऊली दर्शनाने कारंजेकर नववर्षाचा प्रारंभ करणार आहेत. तरी जास्तीत जास्त वारकऱ्यांनी पदयात्रेत सहभागी होण्याचे आवाहन आयोजक सुरेश भाऊराव गढवाले यांनी केले आहे. याबाबत अधिक वृत्त असे की, सुमारे 13 वर्षापूर्वी सन 2011 मध्ये माऊलीचे सद्भक्त तथा दिंडी प्रमुख सुरेश भाऊराव गढवाले, सुनील गुंठेवार, विजय खंडार, भास्कर भावनगरे, राजेंद्र चव्हाण, उमेश अणासने, रामेश्वर खानवरड, देविदास कवळे, भगवानदास खेमवाणी, कभब, संजय महाराज कडोळे, उमेश माहितकर, सुनील माकुळवार, संकेत, राम गटागट, राजाभाऊ शेळके, श्रीपाद रेवाळे, राहुल गायकवाड, अरविंद गुंठेवार, तायडे, शर्मा व इतरांनी एकत्र येत माऊली पालखी सेवा समिती स्थापन करून श्रीक्षेत्र कारंजा ते श्रीक्षेत्र धामणगाव देवपर्यंत पालखी पदयात्रा सुरू केलेली होती. पहिल्या वर्षी केवळ 17 वारकऱ्यांना सुपटयाचे सन 2020 पर्यंत वटवृक्षात रूपांतर झाले होते. आजमितीला या पदयात्रेत 2,500 ते 3,000 वारकरी सहभागी होत असतात. मध्यंतरी गेल्या 2 वर्षात कोरोना महामारीने कहर केल्यामुळे पदयात्रेत खंड पडण्याची भीती वाटत असताना सुद्धा माऊली सेवा समितीच्या वारकऱ्यांनी सुरू